वाघ्या तू कुठं कमी पडत नाही र, फक्त आपलं नशीब हरतय र. सकाळी 6 वाजता निघालो होतो. आपल्याला बारामती पंधाऱ्यात मैदानाला जायचं होतं. आल्या आल्या वाघ्याला उतरून घेतला. मैदानावरती पावत्या निघायच्या होत्या. त्याच्या आधी म्हणलं आपल्या वाघ्याला फाटी दाखवून आणा. पावत्या निघायला सुरुवात झाली. त्याच्या आधी वाघ्याच्या शिंगाला कलर करून घेतला. आपली 16व्या गटात पावती निघली होती, त्याच्यामुळे लगेच वाघ्याला पाणी करायला घेतलं. दरवेळेस ठरल्याप्रमाणे वाघ्याला भंडाराती करून घेतला. इबिताच्या पट्ट्याही वाढल्या. आज प्रज्वल भैया नव्हता, आम्ही 4 जणच पुढे आलतो. आज पोरं कमी असल्यामुळे मला वाघ्या धरायला भेटला होता. मी यश वाघ्याला घेऊन खाली आलो. आजचं वाघ्याचं नियोजन केलं तर सुट्टी मेकर वैभव भैयानी. आळंदीकरांच्या माणिक बरोबर आपलं नियोजन होतं वाघ्याचं. लगेच आपला गट सुटणार होता, त्याच्यामुळे लगेच जुकणी करायला घेतली. आपली 3 नंबर तासा पावती होती. आज पण वाघ्या बाहेरनं पळणार होता. वैभव दादाने व्यवस्थित जुकणी करून घेतली. माणिक आताशे दुसरा खोंडा. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गाडीवर आता फिक्स ड्रायव्हर आहे, तर संतू ड्रायव्हर मोरगावकर. आज फक्त आपल्या वाघ्याची गाडी चालवायसाठी ड्रायव्हर आलं होतं मोरगाववरनं. दावी बांधून घेतली आणि गाडी कच्च्यावर नेऊन उभा केली. खालनं वाघ्या निसटतानीच थोडा पाया वालता. माणिकच्या अंगावर पण चांगली गाडी होती, त्याच्यामुळे गाडीला भरपूर गॅस लागला. आणि आज दोन्ही पण वासर होती, त्याच्यामुळे तोंडाला भरपूर गॅस लागला. गाडी लागली आपली. गटाचा व्हिडिओ भावानं तुम्हाला वाघ्याच्या अकाउंटवर बघायला भेटेल. गाडीनं गट काढल्यावर आपण वाघ्याच्या माणिकच्या अंगावर आकडे टाकून घेतलं. आपल्या भागात मैदान असल्यावर भावानं मिथून भाऊ असतात नंबर टाकायसाठी. आज आम्ही 4 जण होतो, त्याच्यामुळे चौघाकडे बराबर 4 कामं वाटून आलती. बाकीचं गट होईपर्यंत मामा आम्ही नाश्ता करायला आलतो. गटाला आपली गाडी चांगली पळालेली, त्याच्यामुळे एकच वाटत होतं पावती आपली आतनं लागाव. आणि 1 तास आतनं पावती लागली आपली. हे आमचं नवा मामा आणि विकास मामा 2 दिली 1 जान. वरती चढावर वाघ्या बांधला होता. नाना पाटील, प्रज्वल भाया पण आलता आणि संग्राम पण आलता. पहिल्या सेमीत 2 नंबर तासावर पावती लागली होती, पण पोरांना काय टेन्शन नव्हतं. लगेच वाघ्याला पाणी करायला घेतलं. ठरल्या पामानं वाघ्याला गुलाल आणि भांडारा लावून घेतला. इबिताचं पट्टे ओढलं. खाली जायच्या आधी वाघ्याचं 2 राऊंड हाणून घेतलं. कसं काय शिपूट वर करतोय आमचा वाघ्या. आज चकडं ओढायची जबाबदारी ओंकारकडे आणि संग्रामकडे होती. माणिक डॉनला वाघ्याला घेऊन खाली आलो सेमीसाठी. हा याच खांद्यावर माणिक वाघ्या पळणार होता. खांद काय चेंज करायचं नव्हतं. मामाने माती ती करून घेतली. मैदानाला समोरच्या दिशेने थोडासा ढाळ आहे आणि पूर्ण फाटी मातीची आहे. आज पहिल्यांदा आपलं वासरू मातीच्या फाटीवर पळणार होतं. आणि आजचं वाघ्याचं आमच्या 10वं मैदान आहे बघा. पहिल्याच सीमेत गाडी असल्यामुळे लगेच वैभव दादांना झोपायला घेतली. आपलं ड्रायव्हर पण आलं होतं, त्यांनी लगेच वाघ्याला नंतर टाकून घेतली. सगळं सांगितल्याप्रमाणे ओके नियोजन झालं. फक्त नशिबानं थोडीशी साथ द्यायला पाहिजे एवढंच मागणं होतं, बाकी काय नाही. वैभव दादांना दावी टाकल्यानंतर ड्रायव्हरांनी दावी ती बांधून घेतली. गटाला एवढ्या चांगल्या गाडीला तोंड काढून पळून वासरांनी दोन्ही गाडी लावलेली, त्याच्यामुळे ड्रायव्हरांना भरपूर विश्वास होता आज गाडी नक्की काहीतरी करेन म्हणून. पण आज परत एकदा नशीब हारलं. खाली सुटीलाच वाघ्याच्या गाडीत गाडी गुतली, त्याच्यामुळे ऐका नाही थोडंसं अंतर झालं. खालच्या 200 फुटातच वाघ्याच्या पण आणि माणिकच्या पण अंगावची गाडी तुटली आणि तेवढंच अंतर पुढे झालं. गाडी आपली 3 नंबरला उतरली. जाऊ दे, आज नशिबात नव्हतं म्हणून सोडून दिलं. पुढच्या मैदानात नक्की त्याच तयारीने येऊ. समजा सेमी बघून घेतलं आणि मग निघालो वाघ्याकडं. आज हार झाली, उद्याच्याला नक्की गुलाल होईल या आशेनं वाघ्याला भरून घेतला आणि घराकडे निघालो. व्हिडिओ कसा वाटला भावानं कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.